मोहम्मदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। मुस्लिम एज्युकेशन कमिटी संचलित मोहम्मदिया ॲग्लो उर्दू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती माननीय बानू जमादार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। उपस्थित मान्यवर शिक्षक विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले। तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माननीय बानू जमादार यांच्या सौजन्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेटवस्तूचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक एकोपा आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले। यावेळी बोलताना माननीय बानू जमादार यांनी सांगितले की विद्यार्थी हे देशाचे भविष्यातील आधारस्तंभ आहेत। त्यांना दर्जेदार शिक्षण, चांगले संस्कार आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल। कार्यक्रमास मुस्लिम एज्युकेशन कमिटी अध्यक्ष माननीय फारुख भैया जमादार, माननीय कयूम पटवेगार, माननीय अमानुल्ला पठाण, माननीय फिरोजभाई जमादार, नगरसेविका माननीय रईसा शिकलगार, नगरसेविका माननीय सलमा शिकलगार, माननीय असलम बागवान, इरफान शरीफ, मुझीर जांभळीकर, इरफान शिकलगार, अल्ताफ मुल्ला, अख्तर अत्तार, पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित मुस्लिम एज्युकेशन कमिटी संचलित मोहम्मदिया ॲग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं 15 ऑगस्ट निमित्त आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं झेंडावंदनाचा मोठा कार्यक्रम आपल्या या संस्थेत पार पडला। झेंडावंदन आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सभापती श्रीमती बानू मुसा जमादार यांच्या हस्ते झालं। यावेळी सर्व सभासद, सर्व संचालक मंडळ, मोठ्या संख्येनं विद्यार्थी, मोठ्या संख्येनं पालक, पहिल्यांदा आमच्या बघण्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं 15 ऑगस्टला उपस्थिती दिसली। हे संचालक मंडळ आमचे नूतन अध्यक्ष जे आहेत फारुखभाई जमादार यांचा जो संस्थेबद्दलचा जो विजन आहे त्याला पहिल्यासारखं ह्या संस्थेला यशवर यावं यासाठी त्यांनी जे विजन आखलं आहे आणि ह्यासाठी त्यांनी जे कामकाजाला सुरुवात केलेली आहे याचंच फलित म्हणून आजची उपस्थिती दिसते आहे असं मला वाटतं आहे। असंच आपण संस्थेला सगळ्यांनी मिळून आम्ही डेव्हलप करत जाणार आहे, सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही हे करत जाणार आहे। पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाले। आज या मोहम्मदिया उर्दू ॲग्लो स्कूलमध्ये आमची नवीन जी संचालक बॉडी आलेली, आमचे अध्यक्ष फारुख जमादार, आमचे सेक्रेटरी कयूमभाई पटवेगर आणि बाकीचे आमचे सर्व संचालक या उपस्थित होते। आणि आज मला फार चांगलं असं वाटलं की एवढ्या मोठ्या संख्येनं आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक हे सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। मोठ्या उत्साहात हा प्रोग्राम साजरा केला आणि आमचं झेंडावंदन आज आमचे काकू महानगरपालिकेचे नगरसेविका, तो महिला बाल कल्याणचे सभापती श्री बानू मुसा जमादार यांच्या हस्ते झेंडावंदन झालं आणि हा कार्यक्रम हा फार कार्यक्रम पार पडला।